सूर्या घरामध्ये 2 माणसंच बोलू, जास्त नको. दादा छोटं मोठं फंक्शन असेल तर ठीक आहे, लग्न कार्यात पूर्ण घराला निमंत्रण द्यावं लागतं. अरे असं, अरे लेले गुरुजी, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. बसा 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 बसा. म्हणजे काय, मी माझं प्रत्येक काम वेळच्या वेळी करतो. हे मला तुमचं आवडतं. बरं, तुम्ही सामान आणलेत ना सगळं? हो हो, काही गोष्टी राहिल्यात, नीरज गेला आणायला. राहिलंच आहे का अजून सामान आणायचं? अहो आधी आणलं असतं तर आयत्या वेळी धावपळ झाली नसती. नाही नाही, ते काय यावेळेस आपण लिस्ट बनवायची राहिली सामानाची, त्यामुळे घोळ झाला. आता लिस्ट कशाला हवी आहे तुम्हाला? अहो इतक्या वेळा सामान आणलंय तुम्ही, तेव्हा ना लिस्ट पाठ व्हायला पाहिजे तुमची. अगं बाई, लेले गुरुजी आलात का? कधी आलात? हा काय आत्ताच आलो. बरं झालं वेळेवर आलात. पटापट इथलं पूजेचं सगळं आवरा, किचन मध्ये भरपूर कामं पडलेत. अहो मी गुरुजी म्हणून आलो इथे. मग काय उठा बशा काढू का मी? गुरुजी किती कॉमेडी करताय तुम्ही. चला लवकर लवकर करा, मदत करा जरा आतमध्ये. गुरुजी, मला पण काही काम असेल तर सांगा, तेवढीच तुम्हाला मदत. मी सांगू? तिकडे शांतपणे बस, तेवढीच मदत पुरेशी आम्हाला. दादा नाही नाही, तुम्ही बसा. आता लगेच? नाही म्हणजे पूजेच्या कामासाठी मदत होईल तुमची. मामा, हे राहिलेलं सामान आणलं. अरे तू कशाला गेलेलास? दुसऱ्या कोणाला तरी पाठवायचं ना. आता सुपारी फोडायचा मुहूर्त एवढ्या जवळ आलाय आणि तूच तयार नाहीस. मग सुपारी कशी फोडणार? जा लवकर वर जा आणि तयार होऊन ये. हो गुरुजी, त्याला कशाला तयार व्हायला सांगता? तो नवरा मुलगा नाहीये. बघा श्री, हा खरा नवरा मुलगा हा आहे. म्हणजे तू लग्न करत नाहीयेस? लग्न करणारच आहे तो, पण आता नाही. सध्या नवरा मुलगा हा आहे. काय 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 बोलताय काय तुम्ही? नवरा मुलगा हा आहे, लग्न हा करतोय काय? मी समजावून सांगतो. अहो नीरज आहे ना, लग्न करणार आहे चू सोबत. काय? चू 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 म्हणजे तिचं खरं नाव अर्चना आहे. नीरज प्रेमाने तिला चू म्हणतो आणि आम्ही चूज म्हणतो. पण सध्या हा लग्न करत नाहीये. खरा नवरा मुलगा हा आहे. पुढचं लग्न याच्याशी होणार आहे. कळलं? गुरुजी नमस्कार करतो. नमस्कार असू देत. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. चला, यावेळी 2-2 साखरपुडे करायला मिळणार, 2-2 सुपाऱ्या फोडायला मिळणार. मग लग्न, पूजा, बारशी, बस झालं. म्हणजे तसे बऱ्याच पूजा करायला मिळणार आहेत मला. खूप चांगलं होतंय. बरं गुरुजी, मी आत आहे, काही लागलं तर मला हाक मारा, मी पटकन येईन. का वागतोयस असं नीरज? विजू, श्रीसाठी खायला काही केलंस? विजू, अगं मी तुझ्याशी बोलतोय. विजू, अगं सूर्य हाक मारतोय तुला. काय झालं? काय काय म्हणालात? अरे कुठं लक्ष तुझं? काय म्हणालात म्हणजे? अगं श्रीच्या खाण्याची काही सोय केलीस का असं विचारतोय तू. हा नाही नाही करते ना. काय झालंय तुला? टेन्शन दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. नक्तूचं लग्न जमलंय तेव्हापासून. तिची काळजी वाटते का? अगं ती इथेच राहणार ना आपल्या जवळ. हो, मी आलेच. काय करतेय मी? काही कळतच नाहीये मला. आधी काय करायचं ते ठरव विजू. शांत हो जरा. गोडाचा शिरा करून घेते, मग बघू काय करायचं ते. काय चाललंय हे सगळं? काहीच कळत नाहीये. नीरज सुद्धा ना काही बोलायला तयार नाही. काय झालंय त्याला? वेळ निघून चालली आणि याचं आपलं भलतंच काहीतरी सुरू.
आता काही होईल असं सुद्धा वाटत नाही. या खूप डिस्टर्ब दिसतात. यांना काहीतरी झालंय हे नक्की. मला वाटतं त्यांना नीरजच्या मनात काय आहे हे माहीत असावं. तसंही नुपूर मला म्हणालीच होती की नीरजचं आणि आईचं खूप छान जमतं म्हणून. आय एम शुअर नीरजच्या मनात जे काही असेल ना ते नुपूरच्या आईला नक्की माहीत असणार. पण तू काही सगळी शोधाशोध करतोय श्री. जिच्यावर तुझं प्रेम आहे ती तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. मग काय गरज आहे तुला या सगळ्याची? नाही नाही पण ते काही नाही. मी नुपूरच्या आईला नीरजबद्दल विचारणार. हा माझा शेवटचा प्रयत्न बस. आणि जर त्या काहीच म्हणायला नाहीत ना तर मी गपचूप नुपूरशी लग्न करणार. माझ्याकडून हा शेवटचा प्रयत्न करायचा आहे मला. आई आई अय्या, अगं बाई, पटकन चिरा करते. नाही 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 मला मला काही खायला नको आता. इनफॅक्ट मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मला नुपूरशी लग्न करायचं नाहीये. काय? मी नुपूरशी लग्न करायला नकार देतोय याचं तुम्हाला फार दुःख झालंय किंवा वाईट वाटलं असं वाटत नाही मला. का म्हणजे याच्या मागचं कारण कळेल मला. आई काय चाललंय तुमच्या डोक्यात? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही जयंत काका नीरज असं वेगळं का वागताय? काहीतरी वेगळं चालू आहे का तुमच्या डोक्यात? आई अवश्य शांत नका ना बसू. मला सांगा ना नीरजचं नुपूरवर असं अजिबात नाही. हो खरं सांगते मी. नीरजचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे. बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन. मी जस्ट गोव्यावरून आले. मला तुझ्या आणि नुपूरच्या लग्नाबद्दल कळलं. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. आणि हां, जर तुला काही डाऊट असेल तर मला विचार. काय मामी? आय एम सॉरी, तुम्ही एकदम गप्प झालात. मी डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला? अगं नाही, तू काही डिस्टर्ब वगैरे नाही केलंस. मी आईंशी जरा गप्पा मारत होतो. नुपूर आणि नीरजच्या नात्याबद्दल ना? अरे त्यांचं नातं एकदम गोड आहे. म्हणजे बाहेरनं कोणालाही बघताना शंका येईल. माझ्याही मनात आली होती. बट ट्रस्ट मी, असं काही नाही. डोंट वरी. नीरज फक्त नुपूरच्या लग्नासाठी थांबलाय. आणि काय ते खूप चांगले मित्र आहेत. ते सतत एकमेकांबद्दल बोलत असतात. त्यामुळे असं वाटतं, पण असं काही नाही. तू ही शंका काढून टाक तुझ्या मनात. नाही, मला तशी कल्पना होतीच. पण तरी एकदा वाटलं की नीरजशी बोलावं म्हणून मी. नाही नाही, नो, अजिबात बोलू नकोस. ओके. काय? कारण तुला अशी शंका आली आहे त्यांच्या नात्याबद्दल, हे त्याला कळलं तर त्याला वाईट वाटेल ना. कारण मला वाटलं होतं तेव्हाही त्याला वाईट वाटलं होतं. सो अजिबात बोलू नकोस. तू चूक करू नकोस ही परत. नाही करणार. आणि आता तुझ्यामुळे सगळ्या शंकांचं निरसनही झालंय. आता नाही बोलणार मी नीरजची. थँक्स. आता मी खरंच खूप रिलॅक्स फील करतोय. अरे थँक्स काय, ठीक. नाही पण मग तुम्ही जयंत काका असं का वागताय? तुमच्या डोक्यात काही वेगळं आहे का? अरे काय, ते नीरजचे बाबा आहेत ना. आय मीन आमचे जे बाबा आहेत ना, त्यांचे मूड्स असे सतत चेंज होत असतात. ते मुंबईच्या वेदर सारखे सतत चेंज होत असतात. आणि त्यातून आता विजू मामींच्या लाडक्या नकटीचं लग्न आहे ना,
मग थोडेसे डिस्टर्ब असणारच. विजू मामीनी नीरजलाच एवढा चांगला लळा लावलाय, नक्की तर त्यांची मुलगी आहे, त्यामुळे थोडं दुःख होणारच ना. सॉरी, आता नाही असा विचार करणार. आय एम रिअली सॉरी. मी खरंच चुकीचा विचार करत होतो. चुकलं माझं. आता सॉरी पुराण बास. जा लग्नाची तयारी कर. गो गो. येतो. मामी, खूप चांगला जावई मिळालाय हा तुम्हाला. नुपूर अगदी खुश राहील. काय हो तुम्ही असे गप्प का? बरोबर केलं ना मी? हं? चिडल्या वाटत. ते काही असो, आता नक्कीच लग्न होणारच. गुरुजी, तुम्हाला पक्का येते ना सुपारी फोडायला? हो मग. अहो मग एवढं पण माहित नाही का? आधी कुंकू लावायचं असतं आणि नंतर हळद. सॉरी, माय मिस्टेक. ते जरा गडबडीत झालं. हे बघा, आमच्या नुपूरच्या लग्नात कसलीही गडबड नकोय मला. हे बघा, आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालंय. हो 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 काय? अहो लवकर आटपा. मुहूर्त उद्याचा नाही, आजचा आहे. अहो, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं. हे बघा, लग्नात जेवढी आमची माणसं येतील सगळ्यांना जेवण मिळायला हवं. हा, कमी पडलं तर मी पैसे कापेन. हे बघा, तुम्ही मला फसवू शकत नाही. टाटा मोजायला मी बसणार आहे. हा, काल म्हणालेले आहेराची पाकिटं गोळा करणार, आज म्हणतात ताटं मोजायला बसणार आहे. एक काम ठरवा ना तुम्ही. हे बघ, मी जिकडे आहेर घ्यायला बसणार ना तिकडेच ताटं मोजायला बसणार आहे. एक मिनिट दादा, मी काय म्हणतो वहिनी दादा, ही लग्नात होणारी गोष्ट आहे ना. आता आपण आजच्या सुपारीच्या कार्यक्रमाचं बघूया ना. हा हा एक हॅलो हॅलो, आपण नंतर बोलूया. चला ठेवा आपण. हा, गुरुजी, हा अंगारा घ्या. हा नुपूर आणि श्रीला लावा. आज तरी नको ना अंगारा तुमचा. अहो, आज इतका चांगला दिवस आहे म्हणूनच म्हणते. काही म्हणालात का? नाही, चालू दे तुमचे अंगारे दुपारे. गुरुजी, सगळ्या सामानाची तयारी झाली. काही लागलं तर मला सांगा. नाही नाही, आता आलंय सगळं व्यवस्थित. आता सुपारी श्रीच फोडणार. नीरज, तू काही करू शकणार नाहीस. एकदा हे सगळं झालं की नीरज परत माझ्याकडेच येणार. मला सोडून त्या नुपूरच्या मागे लागला होतास ना. घे, परत मिळवलं की नाही मी तुला. पण हा, तू माझ्या बरोबर जे वागलायस ना त्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार. असंच सोडणार नाहीये मी तुला. आपलं लग्न झाल्यावर दाखवते बघ. काय आहे नीरज? श्रीचा नुपूरशी साखरपुडा होतोय आणि तू काहीच बोलत नाहीयेस. तुझं नुपूरवर खरंच प्रेम आहे ना? तू जरा शांत होशील प्लीज. मला नुपूरबद्दल काय वाटतं नाही सगळ्यांना सांगायची गरज नाही, आणि तू कोणालाही सांगणार नाहीस, कळलं ना? तर श्रीला कळलं तर सगळे प्रॉब्लेम. अरे अरे या या जावई बापू या. अहो, जावई बापू नका म्हणू, श्रीच म्हणा. असं कसं? तो मान आहे तुमचा. हा? काही मानबीन नाही, मला तुम्ही श्री म्हणा, आपलंच वाटतं. बर, ठीक. श्री, तू बस, आपण पूजेला सुरुवात करूया. नीरज, मला जरा तुझ्याशी बोलायचं. त्यानंतर आपण पूजा करू, चालेल? 2 मिनिटं आलोच. नीरज ये ना, चल. एवढं महत्वाचं आहे का? चल तर. गुरुजी, मग तोपर्यंत मेथी निवडून घेता का? चल, त्यात कोण करू नका. चल, घ्या. हे इथे बघ. हा, मी ते करते, तुम्ही मेथी निवडून घ्या. श्री, अरे इतकं महत्वाचं काय सांगायचं होतं? आपण नंतर बोललो असतो ना. हे घ्या, तुम्हा दोघांसाठी. कशाला? अरे कशाला काय, तुमचं वेडिंग गिफ्ट आहे. श्री, याची खरंच काही गरज नाही. अरे असं काय करतोयस? तुम्ही मला किती मदत केली आहे. माझ्याकडनं या तुमच्या लग्नाला शुभेच्छा. या. अरे खरंच याची काही गरज नाहीये. नीरज, त्याने एवढं प्रेमाने आणलंय तर आपण घेऊया. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला माहित नाहीये तुम्ही मला केवढी मदत केली. नीरज, खरं सांगायचं तर
नुपूरशी लग्न करायचं थोडंसं दडपण आलं होतं मला. मला असं वाटत होतं की तुझं आणि नुपूरचं काही पण नंतर अर्चनानं सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. तिनं सांगितलं मला सगळं. ऍक्च्युली तिनं माझ्या डोक्यावर सारे बरंच ओझं कमी केलं. थँक्यू. अच्छा असं का केलंस तू? हे बघ श्री, झालं ते झालं. तू जास्त विचार करू नकोस प्लीज. सॉरी. मी आता नाहीच विचार करणार आहे. तुझं आणि नुपूरचं काही नाहीये आणि अर्चनाचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मला तिनं सांगितलंय. तुम्ही ना आता पटकन लग्न करून टाका. हा, आणि मी आता हा असा चुकीचा विचार कधी करणार नाही. मी तुमच्या मैत्रीवर कधी संशय नाही घेणार. माफ कर यार. श्री, अरे खाली ये, मुहूर्ताची वेळ निघून जाईल नाही तर. चला, मला खाली बोलवतोय. मी जातो आणि चल बाय. नीरज, आय एम सॉरी. मी श्रीला इट्स ओके. तू का सॉरी म्हणतेस? इनफॅक्ट थँक्यू सो मच. तू श्रीला हे असं सगळं सांगितलंस, म्हणजे खरं काही सांगितलं नाहीस. थँक्यू सो मच यार. तू खरंच खूप चांगली आहेस. खूप मदत केलीस माझी. थँक्यू. ठीक आहे, जाऊ दे आता. आणि मी तुझ्यासाठी अगदीच एवढं करू शकते. चल आपण खाली जाऊयात. आणि हां, मी नुपूरचं लग्न झाल्यावर आपल्या दोघांची अमेरिकेला जायची तिकीटं काढली. एक तिकीट कॅन्सल कर. का? हा, म्हणजे मला US ला यायला नाही जमणार. मी रिझाईन करतोय. मी इथेच राहणार आहे माझ्या घरच्यांसोबत. नीरज, काय बोलतोयस तू हे वेड्यासारखं? वेड्यासारखं नाही बोलत. उलट आत्ता कुठे मला शहाणपण सुचलंय. अगं अर्चू, US इथं आल्यावर मला घरच्यांचं महत्त्व कळलं. अगं माझं ऍक्सिडेंट झालं होतं ना, सगळ्यांनी किती काळजी घेतली माझी. इथे सगळेच आहेत ग माझे. मामा आहे, मामी आहे, यश आहे, नुपूर, आई आहे. बाबा जरी दाखवत नसले ना तरी त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. सगळ्यांचाच खूप जीव आहे माझ्यावर. आणि तिथे काय आहे, सगळे इथेच आहेत. मी नाही येणार अमेरिकेला. मी इथेच राहणार आहे माझ्या माणसांसोबत. पण तू काय करणार आहेस इकडे राहून? माहिती नाही, पण जे काही करीन ते इथेच करेन. नीरज, हे बघ, मला असं वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावास या गोष्टीचा. अर्चू, माझा सगळा विचार झालाय. मी इथेच राहणार आहे माझ्या घरच्यांसोबत. आणि थँक्यू सो मच श्रीपासून सगळं लपवून ठेवल्याबद्दल. मी सगळं ऐकलंय अर्जू. तू जे काही केलंस ते बरोबर नाही केलंस. म्हणजे तू श्रीला खोटं का सांगितलंस? तू खरं का सांगितलं नाहीस हे मला माहित नाही, पण तुझं जर नीरजवर खरं प्रेम असतं ना तर तू असं नसतं केलंस. आता जे नीरज करतोय ना ते केलं असतंस तू. त्याग. दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद मानावा, त्याला खरं प्रेम म्हणतात अगं. पण तुला काय कळणार ना खरं प्रेम कसं असतं. पण हे बघ, आता मला खात्री आहे सगळं चांगलं होणार आहे. कुणाचंही काहीही वाईट होणार नाहीये, अगदी माझ्या नीरजचं सुद्धा. कळलं तुला? आणि हो, तुझ्यासाठी लाडू करून ठेवीन, जाताना नक्की घेऊन जा. कारण आमच्याकडे परंपरा आहे ना तशी, अतिथी देवो भव. आणि त्यात तुमच्या नीरजची मैत्रीण आहेस,
रिकाम्या हाताने कशी पाठवीन तुला?